आजचा थंबनेल तुम्ही बघितलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की या एपिसोडमध्ये धमाल आहे. कसं आहे ना, हे आज मी जे पण खाणार आहे ना ते माझं सर्वात फेवरेट फूड आहे आणि मला स्ट्रीट फूडमध्ये अशा काहीतरी गोष्टी खायला आवडतात. पण याच्या आधी मी कधी ठाण्याला येऊन या सगळ्या गोष्टी ट्राय नाही केल्या आहेत आणि म्हणून मी काय केलं, इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलेली की बाबांनो मला सांगा की कुठे काय चांगलं मिळतं. आणि लोकांनी भरभरून कमेंट केला, कारण मी हे पण सांगितलेलं की जे माझ्यावर कमेंट करून मला सुचवणार आहे चांगली जागा त्यांना मी घेऊन येणार. आणि ॲज आय सेड, आज आपल्यावर कोण आहे? माझं नाव अतिश अर्जुन भोसले. अतिश काय? अतिश अर्जुन भोसले. हा. आणि राहणार घाटकोपर. घाटकोपरचा. पण मग ठाण्याला कसं काय आलास? इथे माझे मामा राहतात. अच्छा, मतलब किती लहानपणापासून इकडे येतोय? मी 7-8 वर्ष झाले मी इथे येतो. ओ वाव. आणि या ह्याच्यामध्ये तुझी फेवरेट डिश कुठला आहे? भरपूर गोष्टी मिळतात. माझ्यामध्ये खिमा पेटीस, हा खिमा आहे आणि त्याच्यामध्ये हा हे पेटीस आहे. हा खिमा पेटीस पाव मिळतो 70 रुपयाला. 70 रुपयाला. एक तर हे बटाटा आहे. बटाटा आहे ना खिमा पेटीस असा. ओ, तू पावर खाणार? हा, पाव. चालेल, शास्त्र आहे त्याचं. मी ट्राय करतो. तुम्ही पॅटीसचं बघाल ना, पॅटीस त्याने बटाटा आहे आणि त्याच्या आतमध्ये ना मसाला आहे. तर तुम्ही पहिला बाईट घ्यायला तुम्हाला बटाटा लागतो आणि बटाटा असा नॉर्मल बटाटा आहे, मीठ बीट परफेक्ट आहे त्याच्यामध्ये आणि मग आतमध्ये तो मसाला रिव्हील होतो. आणि खिमा पण ना एकदम मसालेदार खिमा आहे, म्हणजे खिमा बघाल आणि एकदम सॉफ्ट खिमा आहे ना. आणि माझं हे दरवी सगळ्यांना म्हणणं असतं की खिमा हा मटण असला पाहिजे. सो मटण खिमा एकदम सॉफ्ट आहे, मसाला मस्त आहे याचा, टेस्टची छान आहे खूप. हो. आणि 70 रुपयाच्या हिशोबाने क्वांटिटी ओके आहे, असं नाही की खूप सारी क्वांटिटी आहे. गंमत ना तुला, गंमत म्हणजे पुढे ना पुढे काय आहे ना, मी पुढे आलो याच्यात तुम्हाला कळलं आहे की मला एवढं नाही आवडलं आहे. म्हणजे जरी हा मित्र घेऊन आला इथे आपल्याला, हा घेऊन आला आहे आपल्या इथे, पण तरी माझं एक म्हणणं आहे की खिमा आहे ना ओके आहे, पॅटीसमध्ये बटाटा जास्त आहे आणि मसाला ओके आहे, कांदा पण ओके आहे. पण 70 रुपयाच्या डिशसाठी एक उभा राहून भरतो पोटबूट खायला ठीक आहे, पोट भरायला परफेक्ट आयटम आहे. पण मी ठाण्याला ट्रॅव्हल करून हे खायला येईन तुम्हाला नाही आवडत. आणि खरं ते शिव्या घातल्या मला, सॉरी. म्हणजे माझं म्हणणं आहे तुम्ही आलात तर खा, कारण मी याला देतो माझ्याकडनं थम्सअप. हा दादा, तुम्ही इथे कधीपासून खाताय म्हणालात मगाशी? अनिल शेठ होते तेव्हापासून खातोय. अच्छा, अनिल शेठ होते तेव्हापासून? नागपूर हायस्कूलला होतो तेव्हापासून इथं खायला. मला वाटतं 3 रुपये का 5 रुपये होते तेव्हा. काय म्हणताय? आणि पण अजून पण तीच चव आहे. थोडासा होणार आता, जनरेशन चेंज होत चाललंय. 20-20 ओजी ते ओजी होते शेवटी. आम्ही तिकडे हे बेसिक आयटम खाल्ले, पण ह्यांचं म्हणणं आहे इथे अजून पण काही चांगलं आयटम मिळतं. त्याला काय काय मिळतं आपल्याकडे चांगलं? कलेजी, ठेचा, भजडी, मटन, चिकन, भेजा, गुलदा. सकाळी 11 वाजता चालू होतात. तुम्हाला हे सगळं खायचं असेल तर 5 वाजताच्या आधी तुम्हाला यावं लागणार, कारण आम्ही आता 5 नंतर आलो आणि आम्हाला काही तिथं मिळालं नाही, हे सगळं संपलं आहे. पण ऑल दॅट सेड ही जागा एकदम स्टायलिश आहे, स्वतःला तशी एक ओळख आहे. त्याचा इव्हन तो जो हा पण आहे, त्या टोपाला पण त्यांनी खाचे करून ठेवले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रस्ते सिस्टमॅटिक आहे. तेव्हा बघाल ना तर एकदम मस्त कडक आहे, एकदम ड्राय आहे बघायला गेलं तर. उघडी आहे. हो, कबाबमध्ये एकदम मसाला भरलेला आहे त्याच्यामध्ये पण चांगला एकदम. आणि ही चटणी बाई, पुदिना चटणी, ही चटणी बेस्ट आहे. कबाब छान आहेत. हे कबाब आहेत ना, तुम्हाला कळतं की हे ठाण्यातले कबाब आहेत. म्हणजे जसं आपले भेंडी बाजार किंवा तुझ्या या साईडला एक गाव पाव म्हणजे खिमा घेऊन एक गाव बाईट खाल्ल्यानंतर खूप छान लागतं. अच्छा, म्हणजे हे घ्यायचं, थोडा कांदा मिक्स करायचा. कांदा मिक्स करा. अच्छा, थोडा डीप करा, अजून डीप करा थोडा. बरोबर. आणि आधा खावा. जास्त मजा घ्यायची चिकनची. नॉनव्हेज लवर असाल तर तुम्ही सगळ्यात चिकन रोल आणि किमा पेटीस कंबाईन करून खावा. हे मला मजा नाही तर बोला फक्त. अगदी पटलं मला. खिमा घेतला आपण, बाजूला गटारी चालू झालेली आहे, तुम्ही बघाल तर एकदम आलेले आहेत लोक. काय खाऊया. गोष्ट बोलणार की आहे, खाण्याची क्वालिटी एक नंबर आहे, कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. अख्ख्या स्टॉलवर बघाल तर स्वच्छता टू द पॉईंट स्वच्छता आहे. आणि प्राईस पॉईंट 70 रुपये 60 रुपये याच्या तुम्ही 2 डिश मागवायला बोलतो सर, तर तुमचं 100% पोट भरणारे, मन भरणारे आणि तुम्ही इकडनं तृप्त होऊन जाल. परफेक्ट बोलला. घाटकोपरून येतो नेहमी. घाटकोपर भाई माणूस येतोय आणि इथं खातोय. तिकडे सीन चाललेत भाई एकदम वेगळेच आपल्या आसपास, कारण 24 तारीख जवळ येते, गटारी येते आणि हा एपिसोड पण त्यासाठी स्पेशल आहे.
की 17 तारखेला एपिसोड आलाय का, कारण तुम्हाला गटारीमध्ये कुठे काय खायचं आणि कशी मजा करायची तुम्हाला कळलंय. फील काय आहे एपिसोडचा, ही सुरुवात आहे एपिसोडची. अजून आम्ही भरपूर ठिकाणी खाणार आहोत. त्या कॉम्बोला पण माझ्याकडे नक्की थम्सअप आहे बाई. या घाटकोवरून का खायला येतो, तुम्ही एकदा चान्स द्या. खाताना बोलू नका. मसाल्याचे बाप. माझ्याकडनं यायला थम्सअप. तुम्ही या. आता मी जाणार सेकंड स्पॉटला. चला जाऊया आज. आम्ही काय ते भजन करायला बसलोय काय असं तुम्हाला वाटत असेल, कारण आम्ही बसलो ऍक्च्युली भजन पायावालामध्ये. आणि भजन पायावाला जरीचं नाव असलं आणि याचं नाव मध्ये एक गोष्टीचं नाव आहे पायावाला, आणि ही जागा ऍक्च्युली पाया सूपसाठी खूप फेमस आहे. पण परत आमचा फूड कोर्ट चालू झाला 5 वाजल्याच्या नंतर, त्यामुळे पाया सूप पण 15 मिनिटापूर्वी संपलेला आहे. पण आमच्या नशिबात अजून भरपूर गोष्टी आहेत, जसं की इथे माझ्याकडे आता भेजा आहे समोर, 200चा खिमा कबाब आहे, खिमा कलेजी आहे 150 रुपीज, आणि माहोल पूर्ण सेट आहे. हा लिंबू पीळ बाबा, माणूस एकदम पद्धतशीर आहे, त्याला माहिती आहे कसं खायचं. ठाणा ईस्टला स्टेशनच्या पुढेच तुम्हाला हे कोपरीला फटाक्याची गल्ली आहे, म्हणून सगळे फटाक्याचे शॉप्स भरलेले आहेत. इथे ही जागा आहे, लाईनीत सगळं. इथे नॉनव्हेजच स्पेशल आहे मला वाटतं, तर खाऊन बघूया आपण. जो मसाला ना मसाला तो कमाल है. नहीं छान है, बहुत छान. तो ये मसाला आपका क्या रहता है? ये होममेड मसाला है. होममेड मसाला. और ये अपना खड़ा मसाला रहेगा? सब इससे सब खड़ा मसाला भी कितना कितना टाइप का मसाला जाता है इसके अंदर? वो तो अभी सिक्रेट आहे, हो सिक्रेट आहे, सांगत नाहीत ते. बट भाई याने मसाला टाकला ना आणि गोष्टी केल्या असा जो सगळ्यांना ठसका बसला ना इकडे, की तुम्हाला कळेल की काय लेवल आहे इकडची. त्याच्यामध्ये ना हा जो खिमा आपला जो कबाब पण आहे ना, तो कबाब पण एकदम मस्त आहे. एकदम फ्लेवर, एकदम फ्लेवर. मी मगाशी आपण जो खिमा खाल्ला आणि हा खिमा खूप फरक आहे. म्हणजे तो जो पहिल्या ठिकाणी आपण गेलेलो होतो, नाव काय अनिल, त्याचा खिमा ना खूप जास्त मिक्स्ड होता, म्हणजे एवढा पातळ होता की त्याला खिमाची पेस्ट वाटत होती, पेस्ट. पण हा खिमा आहे ना, या खिमाला प्रॉपर असं ते तसं टेक्स्चर आहे खिम्याचं. म्हणजे तुम्ही चावताना दाताखाली खिमा येतो व्यवस्थित, आणि भाकरीवर खायला तर मजा येते. तुम्हाला कळते ना मी बोलता होता किती खाताचं अर्थ आहे, काय टेस्टी आहे. या डिशला आपण कुठला थम्सअप मिळणार? कुठला काढतो, कुठला थम्सअप आहे हा? गोल्डन. या डिशला मिळतोय गोल्डन थम्सअप. टू गुड डिश आहे. सो भेजा ट्राय करूया. नाट्या या पावावरच खाऊया आपण भेजा. ही डिश खायची असेल ना तर त्याची तुम्हाला टेस्ट ॲक्वायर व्हायला लागते. काही लोकांना पहिल्या याच्यामध्ये ना भेजा आवडू शकत नाही, म्हणून भेजेला ना पटकन जज करू नका, त्याला वेळ द्या. त्याचा भेजा पटकन खाऊ नका, त्याला तुम्हाला जरा आरामात खावं लागेल. पण हा जो भेजा आहे ना, ज्याला भेजा आवडतो ना त्याला भेजा नक्की आवडतो. तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करताय तर कदाचित तुम्हाला आवडणार नाही, कारण भेजाचं टेस्ट जरा वेगळी असते नॉर्मल मटनपेक्षा, आणि खूप असे पेस्ट असते भेजाची, आणि त्याला एक आफ्टर टेस्ट असते थोडीशी, कदाचित तुम्हाला आवडणार नाही. पण बाकी हा भेजा तोड आहे. माझ्याकडनं भेजाला मिळतोय थम्सअप. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता भेजा. आता ट्राय करूया हा खिम्यामधला माझा दी फेवरेट पार्ट आहे. खिम्यामध्ये मला कलेजी खिमा हा माझा फेवरेट आहे. सो याच्यात कलेजी पण आहे, खिमा पण आहे. आपण खाऊन बघूया. एक म्हणजे याच्यात बघाल ना तुम्ही भरपूर टाकलंय कलेजी. हा कलेजी याच्यात भरपूर आहे, भरलेली कलेजी एकदम. क्वालिटी क्वांटिटी एकदम अच्छी वाटते. जरी मसाले तसे ना तुम्हाला दिसतात सेम रंगाने, तरी पण त्याची चव वेगवेगळी आहे. म्हणजे एकदम डिफरंट आहे. म्हणजे तिन्हींची पण वेगवेगळी, तिघांची पण चव वेगवेगळी आहे. म्हणजे मला असं वाटलेलं की मला ह्याच्यातला खिमा आणि हा खिमा सेमच लागणार आहे, पण बिलकुल नाही. नीट बघाल ना रंगात पण थोडा फरक आहे. जी कलेजी आहे ती खूप सॉफ्ट आहे, ओके, आणि जो मसाला पण आहे ना तो पण चांगला आहे. पण जी ह्याला मजा आहे ती ह्याला नाही. म्हणून आधी बोललेलं की याचं फेवरेट ह्याचं आहे. त्यामुळे ह्याला माझ्याकडनं मिळतं थम्सअप. आणि आता आपण हे आम्ही लगेच दोघं मिळून संपवतो. अजून दोघं तुमच्या पाठीमागे कॅमेराचे आहेत, ते पण संपवतील. आणि मग आम्ही जाऊ तिसऱ्या ठिकाणी, जिथे मी भेटणार आहे नेक्स्ट प्रेक्षकाला, ज्यानं तिकडच्या गोष्टी रेकमेंड केल्या आहेत. सो थँक्यू, तू 2 ठिकाणी मला साथ दिलीस आणि मला चांगल्या ठिकाणी घेऊन फिरलायस. त्यातलं मला एका ठिकाणी तर गोल्डन थम्सअप मिळालेलं आहे. तुम्हाला पण नेक्स्ट टाइम यायचं आहे तर आमच्या इंस्टाग्रामला पण प्लीज फॉलो करा, कारण आम्ही इंस्टाग्रामवरती
सांगत असतो की आम्ही कुठे चाललो काय चाललो. सो तिकडे जरा कसं पटकन पर्सनली DM करता येतात. त्यामुळे इंस्टाग्रामला पण प्लीज फॉलो करा आणि शो बघत राहा. चला आम्ही आलो आहोत आता तिसऱ्या जागेवरती, पण व्यक्ती दुसरी आहे. प्लीज इंट्रोड्यूस. हाय, मायसेल्फ नेत्रा देशपांडे आणि मी ठाण्यातलीच आहे. ठाण्यातलीच आहे. तिचं म्हणणं आहे माझं नाव नेत्रा, तुम्ही ठाण्याला येत राहा. डेफिनेटली. असं पांचट जोक मारून झालेलं आहे. पण तू इथे काय आणलंय आम्हाला? इथे काय तुझी ही माझी खूप फेवरेट जागा आहे व्हेन इट कम्स टू नॉनव्हेज आणि Oh. कबाब्स वगैरे. पापाची नाम क्या है मतलब? Actually, the shop was started by my grandfather, हाँ. and after his passing away, so my dad just added a prefix to the name, Papaji's Tandoor Corner. और कुछ पापाजी बोलते हैं. Yes, हाँ जी. ओह क्या मस्त है ना. तो म्हणून पापाजीचा है. और ये सब रेसिपी कहाँ से है? मेरे grandfather का है. अच्छा ग्रैंडफादर का ही है. हाँ जी. और वो ठाणा में थे रहते थे कि पहले कहाँ पे थे? First, he used to work in rigs, oil rigs. अच्छा. Yeah, he was in Dubai. ओह. So after wrapping up all, वो यहाँ आए, हमने ये चालू किया. सो ये 1987 में चालू हुआ है. हाँ जी. काय डिश आली आपल्या समोर? काय आहे नाव याचं? हे आहेत असॉर्टेड चिकन टिक्का. ह्याच्यामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्सचे चिकन येतात. अच्छा. हा, 3 वेगळ्या फ्लेवर. आणि प्राइस काय आहे? ह्याची प्राइस आहे 240. हे हाफ प्लेट पण येतं अच्छा. आणि 240 मध्ये तुम्हाला 9 पीसेस मिळून जातात. हो. सो 9 पीसेस असॉर्टेड म्हणजे तुम्हाला डिफरंट दिसत आहेत. सो तू पण एक घे, मी पण एक उचलतो. हे टिक्का कबाब हे आयटम आहेत ना, हे पंजाबी लोकांना परफेक्ट जमले आहेत. म्हणजे त्यांच्या घरची डिश आहे ही, तर मला वाटतं. गुड पार्ट, चिकनची क्वालिटी खूप चांगली आहे. विदिन 4-5 बाईट ते चिकन माझ्या तोंडानं संपलं पण आहे. म्हणजे ते चिकन रेंगाळत राहिलंय बिलकुल पण नाही. सो क्वालिटी वाईज A1 क्वालिटी आहे. फ्लेवर वाईज मला फ्लेवर कुठे कमी वाटला. म्हणजे पहाडीला अजून स्ट्रॉंग असला पाहिजे. लसूण बिसून जरा असं असलं पाहिजे फ्लेवर, तो कमी आहे पहाडीला. नेक्स्ट काय ट्राय करूया? नेक्स्ट कुठलाही घे, काय प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम तर दिसत नाहीच याच्यात कशात, पण मग घे. नाही, इट्स ओके. ए तुला खायचं असं नाही की बेटा हो, खात हो, बसलोय. खाईन, खाईन. पहिले नको तुम्ही शिवाय try आणू करा. मला की मी खात बसलो तू खात नाहीये. चिकनची क्वालिटी खूप छान आहे. क्वालिटी कबाब आहेत, क्वालिटी कबाब. आणि ना ड्राय आहेत, पण एवढे पण ड्राय नाही आहेत की ते तुम्हाला चुई वाटतील. एक्झॅक्टली. आणि उगी जास्त कधी लोक काय करतात, वरून तूप लावतात, तेल लावतात, बटर लावतात. पण तसं काही दिसत नाहीये. चांगलं आहे, क्वालिटी आहे. कॉन्शियस लोकांसाठी परफेक्ट आहे. हा ऍक्च्युली खरं बोलले की ज्यांना डाएट चालू आहे ना आणि फ्राईड ना खायचं, प्रॉपर प्रोटीन्स पाहिजेत बॉडीमध्ये. जर तुम्ही गटारीमध्ये पण डाएट कॉन्शियस असाल तर तुम्हाला गटारी करताना इकडे यायचंय आणि हे असे प्रोटीनवाले आयटम खायचे. त्यामुळे तुम्हाला हेल्दी पण वाटेल आणि मग सकाळी टाईट पण फील नाही होणार. ट्रू ट्रू परफेक्ट. और ये सब रेसिपी कहाँ से है? मेरे ग्रैंडफादर का है. ग्रँडफादर का ही हाँ आहे. जी. आणि अजून काय हे दोन आणि हा हा बाकी तिसरा आहे. फ्लेवर आहे. हा ट्राय करूया. हा मला आवडतो कारण हा जळलेला आहे. सो जळलेला इज माय फेवरेट. हा कुठला पिवळावाला? आय गेस पेपर गार्लिक आहे थोडासा. आय गेस आता फ्लेवर खूप छान आहे. ब्लॅक पेपरचा फ्लेवर खूप डॉमिनेटिंग असतो, त्यामुळे तो चांगला बघा. flavor. पिला कोणता आहे? रेशमी आहे. रेशमी आहे. ओके हा रेशमी आहे. मला वाटतं रेशमी सर्वात बाप आहे. ओके. रेशमीना माझ्याकडनं नक्की मिळतोय थम्सअप. आता आपण पुढच्या डिश ट्राय करूया. पाऊस चालू झालेला आहे एकदमच. आणि आता आमच्या आता आमची दुसरी डिश पण आली इकडची. ही ह्याचं नाव काय? मटन सीख कबाब आहे. चला ऑल दॅट सेड आपण ट्राय करूया. येस. वाव, फ्लेवर त्याचा खूप सुंदर, म्हणजे अरोमा तर खूपच चांगला आला आहे. एक पहिला विदाउट चटणी खाऊया. नाईस, बेसिक आहे. मसाला चांगला आहे, त्यामध्ये गार्लिक बिर्लिक तुमचं आलं छान लागतं. बेसिकवाला कबाब आहे. पण तो का माझ्या आवडत्या आयुष्यातले सर्वात बेस्ट कबाब खायचे असतील तर तुला ना भायखळ्याला सिगडी नावाचं एक आय नो जागा आहे. गेली आहे. खूपच सिंपल जागा आहे, पण तिकडचे जे कबाब आहेत बेस्ट. ते वेगळ्या लेवलला आहे. आय नो आणि ह्याची पण चव आहे ना चांगली आहे, तिखट आहेत, छान. गटारीच्या महोत्सवाला एकदम साजेसे आहेत, ॲक्युरेट आहे. ॲक्युरेट आहेत एकदम. म्हणजे तो गोल्डन ग्लास येस. आणि हे कबाब हे एकमेकांना पाऊस. आणि पाऊस बेस्ट. हे एकदम गोल्डन थम्सअप कॉम्प्लिमेंटरी वातावरण आहे आणि त्यासाठी हे परफेक्ट पदार्थ आहे. तर डेफिनेट. त्यामुळे मी याला नक्की देतो थम्सअप.
तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे पार्सल घ्यायचं आहे मस्तपैकी आणि हा चकणा म्हणून बेस्ट आहे संध्याकाळी खात राहायचं पार्टीमध्ये. 2 जेवणाच्या मध्ये वेळ जात असेल तर याचे पप्पा राहायचे. दिस इज कीमा पाव. हाँ. ये मेरे ग्रैंडफादर ने चालू किया है. हाँ. तो जब तक कोई कस्टमर ऑर्डर देता है हाँ. तो जस्ट किल योर टाइम. तो Oh, time pass. हाँ, तो आउट ऑफ हिज लव ही यूज्ड टू गिव कीमा पाव. आजकल लोग उसको पापा जी कितना प्यार करते थे. और एंड आई किड यू नॉट, मेरे जितने भी ओल्ड कस्टमर्स हैं हाँ. वो पहले आके बोलेंगे मेरे को कीमा पाव चाहिए. अरे और मेनू पे भी कीमा पाव नहीं है ओह. और हम इसका लेते चार्ज भी नहीं लेते. ओह, सो सब कुछ जितना भी फ्री ऑफ कॉस्ट है. हाँ, मतलब लेकिन वो एक जुने कस्टमर होने हाँ जी, चाहिए. हाँ जी, अरे क्या बात है, क्या कस्टमर रिलेशनशिप आप मेंटेन कर रहे हो और पापा जी का स्टाइल है. हाँ जी. अरे मस्त समजा. थँक्यू सो मच. तुला माहिती होतं असं काही मिळतं इथे? नाही हे मी नाही खाल्लं होतं कधी. बघितलं, ही आहे भाटुपाची कमाल की जर भाटुपावर फिरता तर तुम्हाला अशा काही गोष्टी कळतात की तुम्हाला माहिती नसतात की होत आहेत. अच्छा किमा आहे ना, किमा हा एवढा टेस्टी किमा आहे ना, कारण मी बघत असाल ना तर मगाचपासून किमा कंटिन्यूस गरम होतोय. जो मटन किमा विथ चिकन पीसेस आहे आणि त्याच्यामुळे होतं काय आहे ना की त्याचा जो पूर्ण फ्लेवर आहे ना तो त्या किमात उतरतोय, ग्रेव्हीमध्ये येतोय. आणि आम्ही किमा आहे ना हा खूपच टेस्टी आहे. त्यांची कवाची चटणी आहे ना ती म्हणता पावाला लावली आहे, मग किमा आतमध्ये, मग कांदा आहे आणि धमाल डिश. आणि ही डिश कॉम्प्लिमेंटरी डिश आहे. कॉम्प्लिमेंटरी आहे, माहीतच नाहीये कोणाला. या डिशला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्स अप. म्हणजे अशी डिश नाही की मी परत ही खायला इकडे येईल. आणि आता हिचं फेवरेट माझ्यासमोर आलेलं, काय स्माईल आली बघा चेहऱ्यावरती. बटर चिकन आल्या बटर चिकन आणि ह्यांची मस्त तंदूर रोटी आहे एकदम गरमागरम. खूपच गरम आहे ना. खूपच गरम आहे, ते आत्ताच काढलेली आहे त्यांनी. हो, तरी पण गरम गरम घेतो. बटर चिकनची ग्रेव्ही लाजवाब. तुला काय आवडतं बटर चिकन सांग? कारण की याची ग्रेव्ही खूप अशी सॉफ्ट आहे पहिली गोष्ट. हा त्यामध्ये असं ओव्हरकम होणारे मसाले नाही आहेत एक्स्ट्राचे. हा ते एकदम असं स्मूथ आहे ग्रेव्ही बेसिकली. स्मूथ ग्रेव्ही एकदम क्रीमी आहे एकदम. खरं एकदम क्रीमी ग्रेव्ही आहे. आणि आता मी चिकन खाऊन बघतो. चिकन पण प्रॉपर तंदुरी आहे, फुल कोथिंबीर परफेक्ट. बटर घुसलेलं एकदम व्यवस्थित. बटर चिकनमध्ये जे बटर लागतं ना, मक्खन, ते इम्पॉर्टंट आहे. ओ माय गॉड. बटरचा स्वीटनेस आहे, येस. टोमॅटोचा आंबटपणा आहे थोडासा आणि तिखटपणा मसाल्याचा आहे. प्रॉपर ऑथेंटिक स्पाइसेस है हाँ. और हम कलर बिल्कुल नहीं यूज़ करते हैं. अच्छा. जो भी आपको कलर दिख रहा है वो स्पाइसेस का ही है. ओ, तो इसके लिए आपको इतना मजा आया क्योंकि वो ऑथेंटिक था इसके लिए. तो बटर चिकन मध्ये कलर विलर बिलकुल नाही. नॉट एट ऑल, बिल्कुल नहीं. वाव. जर घरात पार्टीचा प्लॅन बनतोय, सगळं ऑर्डर झालेलं आहे आणि एक सेफ डिश मागवायची ज्याने सगळ्यांचा पोट भरणार आहे, येस. तर ती बटर चिकनची डिश आहे Definitely. ज्याला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्स अप. थँक्यू सो मच. तू आम्हाला या स्टॉलला घेऊन आली आणि तुझ्या फेवरेट गोष्टी दाखवल्या. ठाण्यामध्ये नेत्रा, तू नेत्रा ठाण्यामध्ये. होत जाणार आहे ते नक्कीच. थँक्यू सो मच. आणि तुला गटारीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. दादाचे व्हिडिओ मला खूप छान लागतात. सोबत मामलेदारची मिसळ तेव्हा येस, तेच बघितलेलं हा. तुझं. अरे वा, थँक्यू. तू सबस्क्राईब केलंय का? हो. मला सांग सबस्क्राईब करायला सगळ्यांना. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चौथी जागा आहे आणि तिसरा माणूस आहे. आता माणूस चेंज झालाय, जागा चेंज झाली आहे. कुठे आणलाय? नाव सांग तुझं. माझं नाव तन्मय मंगेश वनगुले. आपण हे आंबेडकर रोडला स्वाद किचन म्हणून आहे, ते प्रॉन्स शोरमा ह्यांनी चालू केलाय, तो एकदम बेस्ट आहे. प्रॉन्स शोरमा. चला, खतरनाक कधी ट्राय करायचं याच्याबरोबर. थम्सअप फ्री. आम्ही लोकांना गोल्डन थम्सअप देतो, तुम्ही थम्सअप आम्हाला दिलंय. क्या बात आहे यार. तुम्हीच त्या नेहा
हा मी स्नेहा. तुम्हीच नाही आहेत हा का? मी स्नेहा आहे. हो म्हणजे तुमच्या डोक्यात कशी काय आली कल्पना? म्हणजे थोडंसं युनिक. मुली माझ्या दोघी पण बोलल्या मम्मी थोडं वेगळं काहीतरी चालू कर. पहिलं मी माझ्याकडे मेंदू वडा वगैरे असं होतं पण तेवढा मला रिस्पॉन्स आला नाही म्हणून नंतर मग मी थोडं फ्रँकी वगैरे अशी घरी आणि मुलींना असं मी करून द्यायची फ्रँकीमध्ये. हा आणि शोरमा असा करून द्यायची. हा मग थोडंसं म्हटलं बर्गरमध्ये करूया. सगळीकडे शोरमा असतो आपण थोडा बर्गरमध्ये करू. तर आज मला कळलं की थम्सअप प्यायला किती बरं वाटतं. मला पण थम्सअप मिळायला पहिला थम्सअप पिऊन घ्या एक सिप. कारण नॉनव्हेजमध्ये थम्सअपचा ढेकर आला की वेगळीच मजा आहे ना. म्हणजे नॉनव्हेजचा आणि थम्सअपचा एक वेगळंच रिलेशन आहे. चला खाऊन बघूया आपण. दिसतो तर कसला भरचूक. म्हणजे दिसतात प्रॉन्स भरलेले आहे बघ. प्रॉन्स गळतायत बाहेर. ओव्हर सांडतायत प्रॉन्स त्याच्यातनं. सो प्रॉन्स बघाल तर प्रॉन्स भारी आहे भाई. एक नंबर दिसतंय तरी. मी नुसता प्रॉन्स खाल्ला आणि मसाला. काय मसाला आहे काहीतरी वेगळंच दिसतंय हे. पावर आहे. हा तुला काय आवडतो सांग. भाई तो वेगळ्याच लेवलचा आहे. पण काय काय लोकांना कळू दे. बी अ फूड ब्लॉगर. तू सांग तुला काय आवडतं त्याच्यात. प्रॉन्स आहेत ना प्रॉन्स. ते प्रॉन्स आतमध्ये एक नंबर. म्हणजे वेगळंच टेस्ट त्याची वेगळीच आहे. म्हणजे आपण ते नॉर्मली रस्त्याबरोबर प्रॉन्स वगैरे खातो ना आणि असं ते म्हणजे काय तंदूर कॉर्नरला प्रॉन्स खातो त्याच्यापेक्षा वेगळं आहे काहीतरी. पण काय वेगळं ते सांगतो कारण काय वेगळं आहे एवढं मला नाही माहिती त्याचं काहीतरी. आणि मी इकडे सांगा तुम्हाला. पहिली गोष्ट काय माहिती आहे. बाहेरनं त्याला फ्राय केलं आहे. चायनीज भेजचा प्रकार आहे ना त्याच्यामध्ये जो कोटिंग असतं ना मंचुरियनला ते वाला हे पावावरती आहे कोटिंग. त्यामुळे ते कडक क्रिस्पी आहे लॉलीपॉप सारखं. आतमध्ये पाव आहे आणि त्याच्या आतमध्ये प्रॉन्स हे बघ तुला. प्रॉन्स पण आहेत ना ते पण फ्राय केलेले आहेत आणि ते सगळं एकत्र करून मसाला टॉस करून कांदा बिंदा टाकून त्यांनी हा क्रेझी आयटम बनवला आहे. एक नंबर खरंच. त्या प्रॉन्सची क्वांटिटी तर कमाल आहे. तुम्हाला शॉर्माची भूक लागली असेल किंवा तुम्हाला असं संध्याकाळची भूक असते की पार्टी सुरू व्हायच्या आधी मला ते खाल्लं पाहिजे तर तेव्हा तो हा आयटम आहे. अगोदर जरा पार्टी सुरू व्हायच्या आधी खाल्ला आयटम. युनिकनेससाठी माझ्याकडनं मिळतोय डबल थम्सअप. म्हणजे गोल्डन थम्सअपच्या जरासा खाली आहे आणि नॉर्मल थम्सअपच्या खूप बरं आहे. म्हणजे हे स्टार्टर पार्टी स्टार्ट करायला वापरायचं वाली गोष्ट आहे. येस. त्यामुळे तुमच्या काय म्हणतात ते गटारी पार्टीमध्ये हा एक मस्त प्रकार आहे. इथे पण तुम्हाला घ्यायचा आहे. ह्याचा ॲड्रेस आहे आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या इथून आलो ना आंबेडकर रोड आहे उतळसर आंबेडकर रोड. तर त्याच्या इथे कॉर्नरलाच आहे. चला ट्राय करूया आपण चिकन कुरकुरे. पार्टी स्टार्टर एकदम बघशील तर कुरकुरे आयटम करण्यात हे लोक एकदम मास्टर आहेत. कारण मग अख्खा पावच कुरकुरीत करून टाकलेला. आता हे चिकन आहे ट्राय करूया आपण. अरे सॉस आहे ना हा शेजवान नाही आहे. अच्छा हा सॉस आहे. एवढा तिखट आहे ना. मस्त असा बुडवा एकदम लाल लाल करा त्या गोष्टीला. प्रॉपर पार्टी स्टार्टर. तुम्ही बघाल ना त्याला फुल आवरण आहे. म्हणजे ज्यांना लॉलीपॉपचं कवर खायला आवडतं ना आणि चिकन सोडून देतात हा तो वाला आयटम आहे. मस्त गरमागरम आणि वरती त्याला कोटिंग आहे आणि कोटिंग एकदम लॉलीपॉपचं कोटिंग आहे. माझ्याकडनं याला पण मिळतोय डबल थम्सअप. आणि थँक्यू सो मच. तुम्हाला अशाच ठिकाणी घेऊन आलास जिकडे पार्टी स्टार्ट होते. येस. सो पार्टी स्टार्टर ही प्लेस आहे. पार्टी स्टार्ट करायची तुम्हाला इकडे गोष्टी घेऊन जायच्या आहेत. येस. आणि आता पार्टी एंड कशी करायची आहे हे दाखवायला पुढच्या काही जागा आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याला बाय बाय बोलूया बाकीच्यांना हाय बोलूया. चला. तर ही आता आमची आहे 5वी जागा बरोबर. 5वी जागा आणि आमच्याकडे आता 2 माणसं आहेत. का 2 माणसं आहेत कारण या दोघांनी मिळून सांगितलं आम्हाला की तुम्हाला जर जायचं तर कुठे यायचं खायला. बबन पाया पाव ही जागा आहे. आणि ही काय एवढी जागा फेमस आहे. म्हणजे इथे बेसिकली नावातच आहे की पाया आहे. अच्छा. सो बाकी आपण बोलू ना. हा आता पायावरती काय आहे संपलेलं आहे. तोंडात पाणी आलंय. चला मग.
ठाण्याच्या एकदम ऑथेंटिक जागेवरती मी आलेलो असं वाटतंय मला. तुमचं इंट्रोडक्शन करून द्या पहिलं. माझं नाव निशांत सुभाष दाभोलकर. ह्या जागेशी माझ्या फार पूर्वीपासूनच्या म्हणजे काय म्हणतो आठवणी म्हणा किंवा काही म्हणा, पण एक लगाव आहे या जागेशी माझा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईजवरनं बघतच असाल खाण्यासाठी जगतोय. आणि आज भाटुपाने मला इथे बोलवलं तर मी खरंच तुमचं कृतकृत्य आहे. सो खाण्यासाठी आम्ही आलो ठाण्यामध्ये. माझं नाव प्रथमेश सावंत. सो मी इथेच इकडचा स्थायिक रहिवासीच आहे आणि इकडचा तुम्ही असं बोलू शकता की रेग्युलर कस्टमर आहे. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणसाने 44 वर्षापूर्वी सुरू केलेलं फॅमिली बिझनेस आहे. त्यांच्या आज पुढची पिढी पण स्वतः इथे कष्ट घेते. जे असं म्हणतात की मराठी माणूस काय करू शकतो, काम करू शकत नाही, पण तुम्ही ऍक्च्युअली जर याल तर जीव तोडून काम करतात आणि क्वालिटी मेंटेन केलेली आहे. स्वच्छता दिसते मला व्यवस्थित. आणि प्लस त्यांचे सगळे मसाले घरगुती असतात. अच्छा. त्यामुळे एक असं वाटतं की खाल्ल्यानंतर त्रास होणार नाही अशी जी जागा गॅरंटी. मी वयाच्या 10व्या वर्षापर्यंत एक शुद्ध शाकाहारी मुलगा होतो. अच्छा. आणि मी एका कोकणातल्या घरातला होतो, पण मी माझं लाईफचं पहिलं नॉनव्हेज 10व्या वर्षी मी इथेच खाल्लं. अरे तेव्हापासून जी मला चटक लागली. याची नॉनव्हेजची व्हर्जिनिटी इकडे मोडलेली आहे असं आपण बोलू शकतो. तर त्यामुळे आता खायचं तर पहिलं काय ट्राय करूया आपण इकडची स्पेशालिटी ट्राय करूया. ती आहे पाया. थोडासा पाव घ्यायचा, जरा ह्याच्यात डिप करायचा आणि तो स्पूनने रस्सा भरलेला याच्यात. पहिलीच चव आहे ना तिखट आहे, झणझणीत आहे. म्हणजे मी ना बऱ्याच प्रकारचे पाया सूप खाल्ले. ओके. आणि मोस्टली जे पाया मी खाल्ले आहेत ना ह्याला मुघलाई चव येते, पण ह्याला बिलकुल अशी मुघलाई चव नाहीये. ही आपली अशी मराठमोळी चव आहे. आणि तो मसाला इथपर्यंत लागतो, इथपर्यंत. चला आपण घेऊया. हे तर इम्पॉर्टंट आहे सर्वात. मी तर येतच असतो. आज मेन तुम्ही आणि प्रथमेश साहेब हे बघणार. अजिबात म्हणजे जेवढे मी पहिला नुसता पावात मसाला खाल्ला तर मला मसाला लागला व्यवस्थित. बरोबर. पण जसा मटणाचा बाईट घेतला प्रॉपर मटणाचा फ्लेवर आला. म्हणजे युजली ना आपण कुठे पण मटण मागवतो तर मटणाची चव लागतच नाही. मटण फक्त सॉफ्ट लागतं. असं पण होऊ शकतं की बऱ्याच लोकांना तो मटणाचा फ्लेवर आवडणार पण नाही, कारण तो खूप काय म्हणतात ना की ते सवय व्हायला लागते त्या वासाची आणि त्या अरोमाची. बरोबर. तर त्यामुळे मी सांगतो हा ऑथेंटिक मटणाचा तुकडा मी खाल्ला. एकदम त्याची चरबी आली तोंडाची व्यवस्थित. पण ज्याला मटण आवडतं ना प्रॉपर वाला मटण हा, ते बिर्याणीवाला मटण नाही, ते हे मटण आहे. हा प्रॉपर हेल्दी पाया सूप आहे. हेल्दी एकदम. आपण अजूनही मी घेतो याचा, कारण याचा रस्ताच खतरनाक आहे याचा. म्हणजे तुमची जर तुम्हाला सर्दी बिर्दी असेल तर तुमची सर्दी गायब करणारा हा पाया सूप आहे. हे बबन पायाचे धरता धरता सर्वे सर्वा. अरे तुम्ही बबन आहात ते? बबन. ही रेसिपी कुठून आली तुमच्याकडे? आमच्या आईपासून आहे ती. अच्छा. आई वडील आमच्या त्यांनीच सुरू केलेलं आहे. आणि या पाया सूपची काय खासियत आहे? पाया सूपचं म्हणजे सूप हे पायाचं आमच्या पद्धतीने केलेलं आहे ते. याचा मेन गेम तर भाई हा रस्त्याचाच आहे, कारण हा रस्ताच मेन आहे. म्हणजे मटण बिटण तर कॉम्प्लिमेंटरी आहे, ऍक्च्युअल गेम आहे मसालाचा आहे. आणि माझ्याकडनं तुम्हाला काय वाटतं कुठला थम्सअप मिळेल या मसाल्याला? मी तर तुम्हाला म्हटलं असतं डायमंडच द्या, पण गोल्डन इट्स माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. याला नक्कीच खूपच रस्स्यासाठी फक्त या. मग याच्यामध्ये मटण बिटण सोडून द्या, फक्त रस्सा पाहिला पाया सूपचा. पुढचं काय ट्राय करूया? आपण ह्यांची स्पेशालिटी आहे भेजा. अच्छा. सो आपण भेजा खाऊया. हा काय भेजा? हा येस भेजा. हो. आणि याच्यात अख्खा भेजा दिसतो तुम्हाला? भेजा आहे. म्हणजे माझा मेंदूपेक्षा नक्कीच मोठा मेंदू आहे हा. तू पण घे बाई. येस येस. तू भेजा खाल्ला इकडे? मी सगळ्यांचेच भेजे खातो, पण मी इकडे येऊन नक्कीच भेजा खातो. क्या बात आहे. सगळी अख्खी पूर्ण फॅमिली बसली मागे, ऍक्च्युअल फॅमिली बसून. आणि हा भेजाचा मसाला आहे ना हा प्रॉपर कोकणी मसाला आहे. कोकणी मसाला म्हणजे यामध्ये कुठेही तुम्हाला मुघलाईचं मूग पण दिसत नाही. प्रॉपर आपल्याकडचे मसाले आहेत आणि त्यांच्याकडच्या रेसिपीज आहेत. आणि फ्लेवरला एक झटका आहे. खाल्ल्यानंतर एक बोलतो ना असं खाल्लंय काहीतरी असं चरचर चरचर असं. म्हणजे तिखट आहे भाई. हे तर लक्षात ठेवा की तिखट जेवण आहे. जर लहान पोरं कोण असतील तुमच्याकडे तर त्यांना गुळाचा एक वाटीत घेऊन या. नाही पण चांगलं आहे की, पण आहे त्याला तिखट आहे. तिखट आहे पण चवदार तिखट आहे. म्हणजे तुम्ही सांगा सर्दी काढणारा आयटम आहे तुम्ही आलात तर. सो आम्ही मुळात डॉक्टरकडे जातच नाही, कारण डॉक्टरकडे गेलो तर 500 रुपये जातात.
इकडे आलो की 200 रुपयात काम होऊन जातं. आणि आता माहोल पण बनलेला आहे. मेन कसं पावसाळ्यात काहीतरी झणझणीत खावंसं खावंसं वाटतं. ते पण टेस्टी आणि हायजीन असलेलं आणि कुठलाही त्रास न होणार. तर हे सोल फूड म्हणतो ना आपण, सोल फूड, तसं हे आहे. ते अख्ख्या भेजाला माझ्याकडनं मिळतोय डबल थम्सअप. दिस इज डबल थम्सअप. तुम्हाला ट्राय करायचंय की बघा बघूया आपण आता. माझा इकडचं सगळ्यात आवडतं आहे. माझ्या घरात पण तोसा सेम. अप्रतिम आहे. मसाले खतरनाक लेवलचे मसाले आहेत. मटनची क्वालिटी प्रॉपर आहे आणि मटन पण ना तुम्हाला कळतं. तुम्ही मटन चॉप करून घेता ना स्वतः, एकदम बारीक करून घेतात ना, ते कळतंय की मटन लक्ष देऊन केलेलं मटन किमा आहे. त्यासाठी याला मिळतोय गोल्डन. मी आता जेवढ्या गोष्टी खाल्ल्या आहेत अजून संपवायच्या आहेत मला गोष्टी. दिवसभर खातोच आहे मी, अजून भरपूर ठिकाणी खायचं आहे आपल्याला. थँक्यू दोघांनी, तुम्ही तुमची एवढ्या मेमरी शेअर केल्यात. जायच्या आधी फक्त एकच सांगतो, मी प्रत्येकाने रात्री फक्त एक गोष्ट करायची झोपायच्या आधी, की आता हे सगळं आपण खातोय, आपल्याला देवाची कृपा आहे. ज्यांना मिळत नाहीये, जे उपाशी पोटी आहेत, सगळ्यांनी रात्री फक्त एकदा प्रार्थना करायची की देवा गणराया दिवसातनं एक वेळचं तरी त्यांना पोटभर अन्न मिळू दे आणि तुम्ही झोपायला जा. प्रार्थनेचं बळ तुफान असतं. तुमची प्रार्थना ही नक्की तो ऐकेल. आणि पहिली गोष्ट सगळ्यांनी, मुख्यतः मराठी माणसांनी सबस्क्राईब करायचं आहे. ठाणेकरांना तर करायचंच आहे. एवढा चॅनल, चांगला चॅनल असून आपण जर सबस्क्राईब करत नाही, नुसतंच बघतोय, तर हे चांगली गोष्ट नाही. मराठी माणूस गुणग्राहक म्हणून सगळ्या जगात त्रिखंडात फेमस आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि 1 मिलियन सबस्क्रायबर आपल्याला पुढच्या वर्षभराच्या आत त्यांचे झालेले दिसले पाहिजे. करायचं आणि झाली तर आपण ठाण्यात पार्टी करू. भाटुपाची हे माझा प्रॉमिस आहे. ऍक्च्युअली चाललेलो पुढे पण ह्यांनी थांबवलं. म्हणाला एक स्पेशल आहे ते आम्ही कोणाला देत नाही, मेन्यू कार्डवरती पण नाही आहे, पण आम्ही तुम्ही जर पर्सनली फोन करून सांगितलं तर आम्ही नक्की तुम्हाला देऊ. ही आहे यांची, काय सांग, ही काय माहिती आहे यांची भेजा बुर्जी. भेजा बुर्जी आयुष्यात खाल्ली कधी? लोकांचे भेजा खाल्ल्या असतील पण भेजा बुर्जी खाल्ली नसेल. तर खाऊया, ट्राय करूया आपण. रंग पण काय दिसतोय रे. मसाला फुल अख्खा गेम मसाल्याचा आहे. तर भेजा असं आहे ना की तिथे पेस्ट झाली आहे पूर्ण भेजाची. तर तुम्हाला जे पण लागतोय तो फक्त आणि फक्त मसाला आहे. आंबट गोड तिखट तिन्ही मिक्स एकदम. थोडंसं ना ह्याला गोवन स्टाईल आली आहे, गोवन स्टाईल माहिती नाही कशी. माझ्याकडनं ह्याला नक्कीच थम्सअप आहे. स्पेशल आयटम आहे, स्पेशल लोकांना मिळतो. माझं नाव प्रशांत चव्हाण. हा माझा जो आमचा बिझनेस आहे हा जवळजवळ 45 वर्ष झाली, 44 वर्ष झाली. तिथपासून आम्ही ह्या बिझनेसमध्ये आहोत. आणि आम्ही पहिला सुरुवातीला हायवेवरती गाडी अशी आमची लागायची, तिथपासून आमचं स्ट्रगल चालू आहे. आजपर्यंत पण आम्ही पोहोचलो आहे. आणि दादा स्ट्रगल करता करता बॉडी काय बनवली बघितली का? हां, मी 2014ला भारतश्री, 2002 पासून स्टार्ट केली बॉडी बिल्डिंग. 2014ला भारतश्री झालो, महाराष्ट्रश्री झालो. खतरनाक. म्हणजे आणि 21 टायटल. म्हणजे विचार कर ना, वडिलांना अभिमान म्हणा एवढा आहे की ते लोक एवढं प्रेमाने सांगतात की आपल्या मुलाला काय अचीव्ह केलंय. माझ्या आई वडिलांची खरी पुण्य आहे. अरे माझी आई त्याच्यानंतर माझी वाईफ. अजूनपर्यंत मी सगळं बनवते. माझ्याजवळ कोणी कारागीर नाही, मी स्वतः एकटी बनवते. अरे मग ती जी आपण म्हणून आईच्या हातचं जेवण आपण खातो तर ते कसं चांगलं नाही लागणार आहे. मसाले सगळे मी घरीच करते. अरे अजूनही आम्ही बाहेरचे मसाले वापरत नाही. तू दोघांना बाहेर पडलं पाहिजे दादा खरं. मग तुम्ही एवढं वर्ष इतकी गोष्ट करताय, मग तेव्हाच असं बघ की म्हणजे ग्रेटनेस की आता माणूस. हे आमच्या जवळ तरी झालंय, पण मी हवेला डोक्यावरती गरम टोपं घेऊन हवेला जायचो. मला इथून लोक रिक्षावाले सिग्नल द्यायचे, तिकडचे तिकडे थांबायचे, इकडचे इकडे थांबायचे, मग मी रस्ता क्रॉस करायचो. काय सुंदर ना. अजून परत लोकांना ती आठवण आहे माझी. बबन पाया शॉप, बबन पाया शॉपला तुम्हाला यायचंय. बबन पायाभाऊ सेंटर, ते तुम्हाला यायचंय. आणि एक माणसं एवढी प्रेमळ मराठी माणसं आपली आहेत, एवढ्या वर्षापासून करतायत. आणि यांचे मसाले म्हणा, यांचे फूड आयटमचे सोर्सिंग म्हणा, सगळं एकदम प्युअर इकडचं लोकल आहे. त्यामुळे तुम्ही त्या आल्यावरती तुम्हाला इथे पाया सूप ट्राय करायचा आहे, तो माझ्याकडनं गोल्डन थम्सअप मिळाला आहे. यांचं खिमा ट्राय करा. यांचा खिमा अप्रतिम, असं वाटतं घरगुती खिमा खातोय, पण A1 मसाला बिसाला एकदम खतरनाक. आणि जेव्हा तुम्हाला सगळं आवडेल तेव्हा काय करायचं, या स्टिकर बरोबर तुमचा फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे स्टोरी म्हणून. मला टॅग करा, भाटुबाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करणार. तर मी आता 6व्या जागेवरती आलो आहे आणि माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती आहे. प्लीज तुझं नाव सांगा. मी तेजल नाईक सोपारकर, ठाण्यातलीच आहे. आणि याने पण मला कमेंट करून सांगितलं की जर ठाण्यात तू बाई गटारी स्पेशल काहीतरी करतोयस तर तुम्हाला माझी स्पेशल ह्यांची फेवरेट जागा इकडची ही आहे
तिथे काय मिळतं? वजरी स्पेशल आहे ह्या इकडची स्टॉलवरची. खास वजरी खाण्यासाठी मी यांना बोलवलेलं आहे. अरे वा. वजरी इकडची टेस्ट करा, नाव विसरणार नाही अशी चला. लक्षात राहणार. चालेल, मग आपण वजरीची ऑर्डर देऊया आणि मग खाऊया. ही जागा आहे ठाण्यातली शास्त्रीनगर. शास्त्रीनगरचा जो नाका आहे ना त्या स्पॉटला ही आहे. एक रोड जातो वसंत उपवनला, एक जातो शास्त्रीनगरच्या इकडे. वजरी हा माझा अजून एक फेवरेट प्रकार आहे. कारण सांगतो मी ना लालबाग परळला लहानाचा मोठा झालो आणि तिकडे ना दत्त बोर्डिंग म्हणून एक जागा आहे, श्री दत्त बोर्डिंग. तिकडे मला माझ्या आजोबांनी मी आयुष्यातली पहिली वजरी खायला घातली. पण वजरीचं मी ऐकलं की ते साफ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हो हो, त्याला खूप म्हणजे चुना बिना लावून वगैरे साफ करतात, ब्रशने घासतात, गरम पाण्यातनं काढून वगैरे. ती प्रोसेस खूप आहे, ती बरोबर आली पाहिजे करायला. आणि जी ज्यांना जमते ना तेच बरोबर वजरी करू शकतात. जमलंय खूप सुंदर. म्हणजे मी सातत्याने 3-4 वर्ष मी खाते यांच्याकडची वजरी. आणि मी राहते पाचपाकडीला, पण न विसरता प्रतीकची वजरी खायला मी खास इकडे येते. प्रतीक तुझं खरंच कौतुक करतायत खूप. तर मला ट्राय करायची आता कशी आहे, कशी खायची. आणि पावा बरोबर खा. थोडा कांदा टाकू त्याच्यावर. हो टाका ना. लिंबू वगैरे. हो तुमच्या स्टाईलने खायचं. आपण घेतलेला आहे घास, गरमागरम आहे, क्वालिटी. त्याचा मेन मसाला वगैरे जो आहे ना खूप टेस्टी. आणि शिजली आहे बघा ना किती सुंदर ती. मग आता नक्की ना ठाण्यात आलात तर ही वजरी खायला. वजरीची क्वालिटी एक नंबर. जर वजरी चांगली साफ झाली नसेल ना तर त्याला हुमस वास येतो. याला तसा येत नाही. हुमस वास बिलकुल पण नाहीये. जे मसाले आहेत ते प्रॉपर असे खडे मसाल्यांना टाकलेले आहे. त्याचा फ्लेवर पण एकदम स्ट्रॉंग आहे एकदम. मी ना रस्त्याची वजरी कधी खाल्ली नाही. ठाण्यात एक कल्चर आहे की रस्त्यावरती चांगल्या या गोष्टी मिळत आहेत. आणि याच्यामध्ये मला वाटतं आगरी आणि कोळी आणि कोकणी तिन्ही चवी मिक्स त्याच्यामध्ये लागतात मला. प्रतीक तुला कोणी शिकवलं बाबा हे? मम्मीने शिकवलं म्हणतात. ते काय यार, मम्मीच्या हातची रेसिपी आहे, सुंदरच आहे. माझ्याकडनं या वजरीला मिळतोय डबल थम्सअप. खूप छान. दादानी कमेंट केलंय. खूप छान बाबा, चव अप्रतिम आहे. 120 रुपयाला पोट भरून तुला खायला मिळणार आहे. आणि वजरीला एक खरंच वजरी खूपच छान क्वालिटीची वजरी आहे. तुम्ही मला एकदम ऍप ठिकाणी घेऊन आलात. थँक्यू. आणि एकदम ऑथेंटिक मला वजरी खायला घातली आणि तुमचे खरंच धन्यवाद. आता मी इकडे निघतो आणि दुसरीकडे जातो. बोरपुरीकडे जायचं आपल्याला, कारण गटार पूर्ण बाकी आहे सेलिब्रेट करायची. नमस्कार, मी अमेय कदम आणि आपण इथं आलो. इकडे आहे आपलं 7वं लोकेशन आहे गाईस. आणि आपण ट्राय करणार काय नाही सांगतो कसं फसवलं बाय माणसाने. असं वाटतं आम्ही एका जत्रेत हरवलेले 2 भावंड, लिटरली ट्विन्स. ते लोक म्हणतात ना की तुमच्याकडे दिसणारे 7 लोक जगात असतात, मला त्यातला एक मिळालेला, अजून 6 शोधायचे आहेत. कमेंट करून सांगा 6वा तुमच्याकडे कोण असेल तर त्याला भेटूया आपण नंतर. 2 भाव, दोन्ही तबाई. अरे दादा तुझं नाव सांग. माझं नाव नितीन शेट्टी आहे. ॲज अ पीपल नो मी ॲज DJ टॅटूज गाईस. आणि आज आपण इकडे आलोय, ढोकालीमध्ये आलोय, फिश खाण्यासाठी आलोय. ही गल्ली आहे ना, अख्खी गल्ली, अख्खी खाऊ गल्ली गाईस, अख्खी खाऊ गल्ली. आणि फिश वाली खाऊ गल्ली. फिश, मटन, नॉनव्हेज साठी ना, नॉनव्हेज साठी आगरी पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने इकडे जे भेटतं ना इथं कुठेच नाही भेटत. मोठे मोठे हॉटेल्स फेल आहेत, फक्त स्टॉल वरती, स्ट्रीट वरती, स्टॉल वरती लोक येतात खायला. तुम्हाला एक कळतं का, तुम्हाला ही जी एनर्जी नाही लुक मध्येच आहे. जेव्हा तुम्ही अशी लुक मध्ये तुमची एनर्जी स्वतःहून बाहेर येते, तशी आमची आली आहे. आणि आम्ही आता ट्राय करणार आहोत. ऍक्च्युअली तुम्ही बघाल ना त्यांच्याकडे मस्त मस्त मोठे मोठे सुरमई फिश दिसत आहेत. पण काय असतं ना पावसाळ्याचा, त्यामुळे मोस्टली सगळे फिश फ्रोझन असतात. पण फ्रोझन मध्ये प्रॉन्स ही अशी गोष्ट आहे ना जी फ्रोझन पण चांगली लागते. आणि आजकाल आपल्या मुंबईमध्ये चांगल्या चांगल्या क्वालिटीचे फ्रोझन प्रॉन्स पण यायला लागले आहेत. तो आपण ते ट्राय करूया आणि बघा कसे लागतात. चला मस्तपैकी प्रॉन्स आपल्या हातात आलेले आहेत. ह्या प्रॉन्सची किंमत किती रुपये म्हणाले ते? 140ला 7 पीस देणार तुम्हाला मोजून. आणि पीस पण परफेक्ट साईज आहे, जास्त मोठे पण नाही आहेत, जसं छोटे पण नाही आहेत, जसे आपल्याला आवडतात तसे आहेत. एक तू पण उचल, आपण खाऊया मस्तपैकी. तू आला की काय खातो पाहिजे दरवी? मी दरवीकडे आलो मोस्टली प्रॉन्स. फिश माझा फेवरेट आहे. फिश फेवरेट आहे, जाम फेवरेट आपल्याकडे. आम्ही मोस्टली फिशच खातो इकडे. आणि लेट्स ट्राय. चीयर्स. अख्खा काही मसालाच आहे. तसं मी बोललो हे प्रॉन्स आहेत ना 100% फ्रोझन आहेत. ओके, त्यामुळे प्रॉन्स एवढे सॉफ्ट नाही आहेत
पण गाईज हा मसाला यू कॅन सी अख्खा लसूण आहे, पाकळी लसणाची अख्खी पाकळी आहे. हे जे मसाले आहेत ना भाई, हे पारंपरिक पद्धतीने वाटलेले मसाले हो. पूर्णपणे नाही, एकदम पण बघा, आगरी मागे पद्धतीमध्ये बघाल ना, एकदम पारंपरिक पद्धतीने चांगला केलेले. काकू मस्तपैकी बनवतात. आज बारी बघायला तर दिसेल की केवढं होममेड फूड आहे हे, म्हणजे केवढं होममेड आहे. आणि मसाला क्रेझी लेवल मसाला आहे. म्हणजे बघा ना, मिरची दिसते तुला, एक नंबर कोईन म्हणजे आगरी मसाला, आगरी पद्धत, आगरी कोळी मसाला एकदम धमाल मसाला, धमाल. मी फक्त मसाल्यावरती क्रेज पार्टी करतोय, मसाल्याची पार्टी आहे ही. म्हणजे तुमच्या गटारीमध्ये ही एक डिश ऍड व्हायला पाहिजे. गटारी स्पेशल आहे भाई, गटारी स्पेशल डिश आहे, ही ऍड होणार आहे. आणि या मसाल्याला म्हणजे प्रॉन्स तर जेव्हा फ्रेश असतील, जेव्हा पीक सीझन असेल तेव्हा तर अमेझिंगच मिळतील. पण आता या मसाल्याला फक्त माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. गोल्डन त्यांचं दिलं भाईनी, म्हणजे माझा इच्छा पूर्ण झाली. भाईनी गोल्डन त्यांचं दिलं म्हणजे हा मसाला मला बरणीत पॅक करून पाहिजे. आपण देऊ ना भाई, देईन आपल्या भरून, टेन्शन काय. मी वर्षभर काही ना मसाला असला मसाला आहे हा. हायलँड रोड मध्ये, डोकाळीमध्ये. आयलंड रोड की हायलँड रोड? हायलँड. अच्छा, हायलँड नॉट आयलँड. हायलँड रोड आहे आता. थायलंडला पण नाही. थँक्यू सो मच, तू अमेझिंग जागा मला रेकमेंड केली. आणि आता माझी ही एक गो टू प्लेस होणार आहे ठाण्यामध्ये, की मी जर मला कुठे फिश खायचे असतील आणि असं मसाले आगरी खायचे असेल तर माझी ही जागा आहे आणि मी इथे येणार. तर आता ही आहे आमची शेवटची जागा आणि हा आमचा आहे शेवटचा माणूस. माझं नाव सांग. माझं नाव गौरव भोसले. आणि तू कुठे घेऊन आलाय मला? हे आपलं डोकाळीतलं सगळ्यात जुनं, म्हणजे या लाईनमध्ये सगळ्यात जुनी आणि सगळ्यात पहिली जी गाडी आहे, आगरी कट्टा म्हणून यांचं नाव आहे, मनीषा ताईंचा, ज्यांनी सुरू केलं इथे पहिले. आता बघितलं भरपूर गाड्या वाढलेल्या आहेत. बघितलं तर तुम्ही ऑलमोस्ट 10 इथे 10 गाड्या आहेत. सो आपण ट्राय करूया यांचं काय काय देतात, बघूया. भेजा फ्राय माझ्या हातात आलेला आहे. 250 रुपयाची प्राइस आहे आणि आम्ही भाकरी घेतली नाहीये कारण आम्ही दिवसभर खातच आहोत. स्वतः फक्त टेस्ट करूया आपण टेस्ट करूया. खूप छान आहे, आवडेल तुम्हाला. एक तर म्हणजे मला आगरी गोष्टीचं आवडतं का माहिती काय, लसूण. म्हणजे तुमच्या प्रत्येक एका घासामध्ये लसणाचा एक फोड असलीच पाहिजे, त्याशिवाय आगरी जेवणच नाही मला वाटतं. डेफिनेटली त्याने त्याची जी टेस्ट आहे ती खूप एनहान्स होते लसणामुळेच. सर ट्राय करूया आपण. मी दिवसभर जेवढे पण भेजा ट्राय केलेत ना, त्यातला हा भेजा फ्राय माइंड म्हणजे भेजा ब्लोन अवे आहे. हा पहिल्याच चवीत तुम्हाला कळतं की हा क्वालिटी भेजा आहे. भजनमध्ये मी खाल्ला ना, तो भेजा पंजाबी स्टाईल होता. थोडा त्याचा मसाला बिसाला मला ओके वाटले, चांगलं होतं पण ओके होतं. हा भेजा आहे. एवढी वर्ष झाली पण यांची जी टेस्ट आहे थोडी पण बदललेली नाही आहे, त्यांनी ती मेंटेन केली आहे. कोथिंबीर म्हणा, लसूण म्हणा, मसाले म्हणा, इव्हन भेजाची जी कन्सिस्टन्सी आहे, ते टेक्स्चर आहे भेजाचं, ते एवढं परफेक्ट आहे. मी बरे दरवी म्हणालो की जर तुम्ही फर्स्ट टाइम भेजा खात असाल तर तुम्हाला कदाचित नाही आवडणार. जर तुम्हाला आयुष्यात फर्स्ट टाइम भेजा ट्राय करायचा आहे तर तो इथे येऊन ट्राय करा. डेफिनेटली ही आहे ती जागा. तुम्ही इथे भेजा ट्राय करा, तुम्हाला भेजाच्या तुम्ही प्रेमात पडाल. रिच फ्लेवर आहे, गार्लिक पडलंय ना ह्याच्यात. ओ माय गॉड गाईज, हा माझ्या आयुष्यातला म्हणजे आगरी स्टाईल मधला दी बेस्ट भेजा खाल्लाय मी. दी बेस्ट भेजा. या भेजाला माझ्याकडनं मिळतोय नक्कीच 110% गोल्डन थम्सअप. 250 रुपयाची प्राइस यायची, बट माइंड ब्लोइंग भेजा है. का भेजा है गाइस, मेरे को इतना जल्दी क्यों नहीं भेजा असा प्रश्न पडलाय मला आता की शेवटला का इथे आलोय. मनीषा ताई काय बनवलाय हो भेजा? मी आज दिवसभर सांगू, मी 8 ठिकाणी खाल्लंय आणि मी भेजा खाल्लेत. मी त्या भजनला पण खाल्लाय भेजा, सगळीकडे खाल्लाय भेजा, पण या भेजाला सर नाही कोणाची. टू गुड. आता याची पर्सनल फेवरेट डिश जी आहे प्रॉन्स गार्लिक. बरोबर, तवा गार्लिक. प्रॉन्स तवा गार्लिक, नॉट अ बटर गार्लिक राईस, तवा गार्लिक. ऑफकोर्स तवा गार्लिक म्हटलं तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे गार्लिक, मोठ्या मोठ्या फोडी आणि याचा मसाला खाऊन बघूया. आता मला बघायचं आहे की याचा हा मसाला आणि भेजाचा मसाला यात फरक होता का? येस ना, इम्पॉर्टंट आहे. ट्राय करूया. आहे अख्खा वेगळा मसाला. का मसाला आहे यार. प्रॉन्स फ्रोझन आहेत नो डाऊट,
पण हा महिना तसा आहे की मला फ्रोझनच फिश मिळणार आहेत. बट मसाला क्रेझी लेवल मसाला. इथे पहिली गोष्ट तर जे जे ट्राय करशील तू त्याची प्रत्येकाची टेस्ट तुला वेगळी असेल, असं नाही की एकाच मसाल्यात सगळं बनवतात. एक्झॅक्टली टेस्ट वेगळी आहे आणि यात स्पेसिफिकली जो मसाला त्यांनी युज केलाय आणि गार्लिकचा जो इसेन्स येतो अल्टिमेट आहे ते. एकदम मला एकदम आगरी फ्लेवर आहे, एकदम आगरी फ्लेवर. आणि थोडा मसाला असता तर याला माझ्याकडनं मिळाला असतं गोल्डन थम्सअप, पण याला माझ्याकडनं मिळत आहेत पकड डबल थम्सअप गाईज. दिस इज दोन्ही हाताने थम्सअप द्यायची इच्छा आहे, एवढं हे खतरनाक प्रॉन्स लागतात. सो ही यांची आहे सुरमई फ्राय डिश विथ गार्लिक तडका. आणि तुम्हाला माहिती आहे इथे गार्लिक बघून मला कसं वाटतंय की का US मध्ये एवढे वॅम्पायर आहेत आणि भारतात नाही आहेत. कारण भारतात का ठाण्यामध्ये जर आला ना वॅम्पायर आणि त्याने एवढे गार्लिक खाल्ले ना तर तो तिकडेच मरेल. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं वॅम्पायर कमी झाले आहेत आपल्याकडनं, कारण आपण गार्लिक खूप खातो. तो चला गार्लिक ट्राय करूया आपण इकडे. प्रॉन्स आपलं हे सुरमई, एक तर सुरमईचे साईज बघा, मस्त मोठी सुरमई आहे, वाफा येत आहेत खतरनाक, मस्त लिंबू पिळलेला आहे. एक मी पीस घेतो, तू एक पीस उचल. जरी फ्रोझन असलं तरी फिशचं टेक्स्चर बघा सुंदर आहे, पांढरा पांढरा छान दिसतो, कुठे काळा पडला नाही आहे तो. ट्राय करूया आपण. चीज. जरी फिश फ्रोझन आहे तरी पण त्याची चव, त्याला वास नाही आहे ना, त्याला काय वेगळा अरोमा कुठला येतो आहे. मसाला पण एकदम सिम्पल मसाला आहे. सुरमईला माझ्याकडनं थम्सअप, ॲक्च्युली डबल थम्सअप, कारण चांगला मसाला आहे, चांगला फिश आहे. प्राईस पॉईंट 280 रुपयाला सुरमई अप टू द मार्क आहे. प्राईस पॉईंटप्रमाणे खूपच छान डिश आहे, मला आवडलेलं आहे. आणि याच प्रकारे हा आजचा एपिसोड जो फायनली गटारी स्पेशल होता तो इकडे संपलेला आहे. मला दिवसभर सगळ्या ठाणेकरांनी आणि ठाणेकरच्या काही बाहेरचे लोक पण येऊन फिरवते, मला अमेझिंग रिस्पॉन्स दिला, अमेझिंग ठिकाणी फिरवलं आणि मी खूप ऑथेंटिक गोष्टी खाल्ल्या आहेत. मला कमेंट करून सांगा कुठे माझ्याकडनं डिश राहिली असेल, कारण एका दिवसात 8च करू शकतो, अजून फिरू शकत नाही मी, नंतर मला माझी गटारी चालू होईल आत्ताच. त्यामुळे धमाल झाली. आपण म्हणू शकतो अमेय दादा की शेवट तिकड झाला. अरे क्या बात आहे. सो तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा, लोकांना कळू दे की ठाण्यामध्ये जर गटारी करायची असेल तर कुठले कुठले स्पॉट्स तिकडे काय काय घेऊ शकता विकत, सगळं दाखवलेलं तुम्हाला. आणि भाटुबाला सबस्क्राईब करा आणि असेच खात राहा आणि मजा करत राहा. चला बाय बाय. बाय बाय.